शिवच्या पप्पांना खूप भूक लागली होती आणि शिल्लक काहीच नव्हतं. अचानक आले घरी आणि म्हटले खूप भूक लागली. तर म्हटलं पटकन आता काहीतरी बनवावं. म्हटलं आपण इडली फ्राय बनवा. मग सगळ्यात पहिल्यांदा इडली स्टीम करून घेतली आणि म्हटलं त्याला छानशी फोडणी द्यावी, कारण की चटणी बनवायचं म्हटलं तर अजून वेळ जाईल. मग सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तेल, जिरी, मोहरी, हळद आणि कढीपत्ता. त्याच्यानंतर इडली कट करून घेतली आणि चवीपुरतं मीठ हे छान फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटही ॲड करू शकता. पण शिवच्या पप्पांना आणि शिवला काही तिखट आवडत नाही जास्त. मग मी असं सिंपल ठेवणार आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट मसाले तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही टाकू शकता. कोथिंबीरही ॲड करू शकता, पण माझ्याकडे आता शिल्लक नव्हती कोथिंबीर. मग म्हटलं ठीक आहे असंच राहू द्यात सिंपल. अगदी सिंपल आणि इझी बनणारी ही रेसिपी आहे. मुलांनाही आवडेल अशी रेसिपी आहे. तुम्ही जर म्हणजे नक्की ट्राय करा ही रेसिपी, जर ट्राय केली नसेल तर. अशी गरमागरम रेसिपी एक 5 ते 7 मिनटात इझी होऊन जाते. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. आणि आता ही मी रेसिपी छान तर बनवलीच आहे, आता टेस्टसाठी देणार आहे. शिवच्या पप्पांना दिली आणि म्हटलं की चला व्हिडिओत जर यायचं असेल तर रिॲक्शन ही चांगलीच द्यावी लागेल, म्हणून माझ्याकडे बघून हसत होते. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.